1 रुपयाचं पारितोषिक। आणि पहा क्या बात है, बड़ा छक्का काफी दूर तक खेला 6 रनों के लिए। मोहम्मद हैदर पहा मैदानात आले आणि षटकार खेळत आहेत। 109 धावसंख्या या स्पर्धेतील हायेस्ट धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते। वीरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघ 9 धावा। पप्पू काटे पुढचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे। 115 धावा 5 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळ कडलक चिकणी संघाच्या। और यहाँ पर अगर जैसे स्ट्राइक पर आने के बाद मोहम्मद हैदर यहाँ पर अगली गेंद के ऊपर छक्का खेलते तो उनको यहाँ पर सनो सिंह और पिंटू शेठ गायकवाड़ इनकी तरफ से 1001 रुपए का इनाम दिया जाएगा। हालांकि उसके लिए उनको बल्ला चलाना पड़ेगा। और बघा इतनीसाठी हे चॅलेंज असणार आहे। 5 चेंडू उडवला गेला आणि इथे तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार। धावसंख्या 122 वर आपण पाहत आहोत। या खेळाडूला सागर वरपे मला वाटत होतं ऑप्शन मध्ये घेऊ का नको असा विचार करत होता, परंतु शेवटी मोहम्मद आपल्या बॅटीने इथे उत्तर देताना आपल्याला मोहम्मद हैदर पाहायला मिळत आहे। एक चांगला खेळाडू आहे आणि जरूर हा सणामध्ये पहा स्वप्नीलचा पुढचा बॉल षटकारासाठी। क्या बात है भाई, लगातार 4 छक्के यहाँ पर मोहम्मद हैदर ने खेले मैदान के अंदर। 128 धावसंख्या धावपलकावर बनली गेलेली पहा। मला वाटतं या मैदानावरचा पण एवढा मोठा हायेस्ट स्कोर पहिल्यांदाच असेल असं सुद्धा आहे ते मैदानात। इथे पहा षटकार क्रमांक 5। क्या बल्लेबाजी है मोहम्मद हैदर की, जैसे गेंद आ रही है उस गेंद को मैदान के बाहर भेज रहे 6 रनों के लिए। और हालांकि यहाँ पर 5 गेंदें खेले मोहम्मद हैदर ने, जड़ चुके अपने बल्लेबाजी के अंदर। अगली गेंद इस बार फिर से गेंद को उठाकर खेला है, गेंद जा रही है लॉन्ग लेग के बाहर 6 रनों के लिए। 6 गेंदें और 6 छक्के। मोहम्मद हैदर की बल्लेबाजी, क्या तमाशा नजर आ रहा है मैदान के अंदर ये बल्लेबाजी का। लगातार गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। एकशे 41 धावा धावपलिकावर लागल्यात बघा। मोहम्मद हैदर पुढचा बॉल मैदानामध्ये। इथे पहा चेंडू उडवला गेला, हा काय फटका आहे मिड विकेट सीमा रेषा पार। षटकार 6 धावा 7 चेंडू खेळला आणि 7 बॉल मध्ये तब्बल 42 धावा बनवल्या। सर्व चेंडू षटकार, 7 बॉल 7 षटकार। एकूण धावसंख्या 147 धावपलकावर बनलेली आहे। 148 धावांचं लक्ष्य। आरजी क्लब घुलेवाडी सन्माननीय तुषार शेठ गोडगे पाटील यांच्या संघाबरोबर हे लक्ष्य असणार आहे। बघूया हळूहळू आमचे सौरभांना कडलक